मंडळीनं आता आपण आलेलो मार्केटमध्ये. डायरेक्ट ऑफिसवरूनच हा ब्लॉग स्टार्ट केला आता. आणि आज आपल्या घरी स्पेशल डिश आहे, स्पेशल 31st. त्याच्यामुळे तर वहिनीने काय बनवलं तर ते आता आपल्याला घरी जाऊनच समजेल. तर म्हटलं वहिनीने कॉल केलेला, तर म्हटलं या अशा अशा गोष्टी घेऊन या. तर मग ती गोष्ट आपण आता घेऊन चाललो आहे. तर घेऊया मार्केटमध्ये आणि घरी जाऊया. मार्केटमध्ये आज गर्दी पण खूप आहे बघाल तर, भरपूर गर्दी आहे. रोज एवढी गर्दी नसते. आपल्याला जे घ्यायचं आहे ते बेकरीमधून घ्यायचं आहे. तर बेकरी अजून पुढे आहे. आता हरिओम डेअरीच्या इथं आपण पोचलो आहे मार्केटमध्ये. बाईक नाही नेलेली आज, बेकरी इथे आहे. बेकरीमध्ये जाऊया. बेकरीमध्ये खूप गर्दी पण आहे. अंकल 3ला दी पाव. 3ला दी पाव घेऊया. कितना उसका? 3ला दी. अंकल हो गया जी, मेरा 3ला दी. आता 3ला दे. घरी जाऊन तुम्हाला दाखवतो की आज स्पेशल डिश काय बनवली. सध्या वातावरणामुळे आपला घसा पण एकदम दुखतो. चला आता तुम्हाला डायरेक्ट घरीच भेटेन मी. डायरेक्ट घरीच भेटतो. जरा फ्रेश डिश होतो, जसं की जरा चाय बी पितो आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो. याच्या अगोदरचा जर तुम्ही आताचा जी क्लिप बघितलात तर ते आपल्या ऑफिसमधून जेव्हा निघालो, काहीतरी 7:30 पावणे 8ला निघालो, तेव्हा ती म्हणजे येताना वहिनीने जे आपल्याला पाव घ्यायला सांगितले ती पावाची क्लिप होती. आणि आता ब्लॉग आपण स्टार्ट केलेला आहे. आता वाजलेत रात्रीचे 9 वाजलेत. तर ऑलमोस्ट घरात सगळा पसारा, त्याच्यामुळे मी बाकीचा टायमिंग नाही दाखवला. कारण का घरात पताका वगैरे सगळ्यांच्याच असतात. जसं आपण 10x10चा रूम आहे त्याच्यामुळे नाही दाखवलेला. तर तुम्हाला आता दाखवतो थोड्या वेळात की आपण आता म्हणजे वहिनीने काय बनवला नाही ते. कारण आपल्याला तर 3ला ते पाव आणायला सांगितलं होतं आणि काय स्पेशल ते मला पण नाही माहिती. पण मला वहिनीने हिंट दिली होती की अशी ना अशी गोष्ट आहे. तर ती आता गोष्ट दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात. जेव्हा गरम करायला जाईल तेव्हा दाखवतो. आणि 31st हा आपला प्लॅन पण होता 1-2 ठिकाणी, पण सध्या मिलो बाईक वगैरे कुठंच नको. कारण का नाकाबंदी वगैरे भरपूर आहे आणि ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये भरपूर जणं पकडणार. तर आपण ड्रिंक नाही करणार तर शेवटी पकडणार नाही, पण तो विषयच नाही. तर त्याच्यामुळे बोललो नको, कारण का उगाचच काहीतरी ॲक्सिडेंटचे आता म्हणजे भरपूर केसेस आहेत. त्याच्यामुळे ते 2 प्लॅन आपण कॅन्सल केले होते. नाहीतर आज निघणार होतो. उद्याची एक सुट्टी झाली असती, कारण का आपल्याला उद्या सुट्टी नव्हती. तर उद्या एक फक्त सुट्टी झाली असती नवीन वर्षाची. पण मेलो नवीन वर्षाची पण सुरुवात आपली चांगली झाली पाहिजे कामावर. त्याच्यामुळे मंदिरात वगैरे जाऊया. आणि येताना मस्त की हार घेऊन आलेलो आपण. इथे फ्रीजच्या इथे तुम्हाला दिसत असेल हार. तर आता बघूया थोड्या वेळात. आता गरम करायला जाईल तेव्हा आता गेली माळ्यावरती, माळ्यावरून खाली येईल. त्याच्यानंतर आपण बघू काय रेसिपी येते आणि जेवताना तुम्हाला नक्की दाखवेन. चला तर करायला लागेल. कशाला होता तू ते चिकन पोटं कुठून? कुर्ल्यावरून होय ना गं? चटणी टाकलं नव्हती तिथली एक्स्ट्रा म्हणून बरं झाला. काय झालं? चटणी मस्त रे. हे कडक पाहिजे होता. कर फळा अबे गर्दी बदल काय रे? नंबर आहे बघ. ठेव ना तरी तुम्ही कोणी दर्शा प्लेटवरती दे गं. देणार प्लेट नाही देणार देणार सबर नको वाटे का? प्लेट एवढेच आहेत. प्लेट ओमकार नेऊन संपवतो. ते देते 100. प्लेट माझ्या हानूचे अर्धा डझन, पण गोलवाल्या अशा नक्षी बिक्षीवाल्या नाही अजिबात. प्लेन. चला ही सोनूची वाटी, त्यांना पिशवे ही माझी वाटी. मस्त की चिकन पोटा आहे. दादाने स्पेशल कुर्ल्यावरून आणला. हे पण कुर्ल्याला बेटा मस्त कुरकुरीत आहे. चांगलीच बघ.
आता आमचा स्टार्टर संपलेला आहे आणि पहिला स्टार्टर मागवलेलं म्हणजे चिकन फ्राय होता हा बहुतेक. दादाने कोरल्यावर आणला कारण दादा आला लवकर कामावरून. आज स्पेशल पावभाजीसाठी आणि वहिनीकडे आपली पावभाजी गरम करते आणि पाव पण गरम करते बटर बिटर लावून. आणि आपल्याला आज वरतून काकाकडून वडापाव पण आले, ते वडापाव पण तुम्हाला आता दाखवतो थोड्या वेळात. तर पहिला राऊंड झालेला आमचा आणि आता दुसरा राऊंड चालू म्हणजे पावभाजीचा. ही आपली वहिनीची ही नवीन प्लेट मी घेतो. तू काय स्पेशल आहे? हां म्हणजे का. वडा दे गरम आहे. आणि आता वडापाव त्याच्यात वरती काकून दिलेले. चमचे काढले ना ती मला एक प्लेट अजून लागत. कशाला मला काय हां मग हे काय एक्स्ट्रा आहे ना. बटर आणि हा तूप. हा ना वड्याचं असं. पाव नाही खाणार आहे? सगळं पाव खातो येतं तिकडून. वडापाव मला नंतर द्या, आधी पावभाजी दे. वडा दे बघू एक सिंगल. चांगलं तिनं कसं वाटतं तसं ठेव. तुम्ही पण ना आधी खाऊच्या पाठीला वडापाव. चला मस्तपैकी पावभाजी गरम गरम आणि कोथिंबीर आणि त्याच्यावरती बटर आपला फेवरेट. मस्तपैकी सगळ्यांच्या इथे पावभाजी आणि पावभाजी गरम केल्या नाहीत आणि आपल्याला वरण काकाच्या इथून चटणी आणि वडापाव आलेले. वरती डिश तिकडे आहे म्हणजे वडापावची. तर आता जरा खाव्या टेस्ट वगैरे बघूया पहिली गरम गरम. जबरदस्त. आपली पण ऑलरेडी झाली ना. नाही मस्त आली एकदम. मसाला बिसाला मस्त लागला जराच गरम आहे. आणि बटरचा स्वाद आहे त्याच्यामुळे मस्त वाटते एकदम. हा वडापाव पण आवडला. जबरदस्त. तिखट बनली आहे ना. तिखट झाली मस्त. लिंबू द्या ना. जरासं लिंबू दे. हा रे. अरे एवढा कशा अब भी मजा आएगा बिडू. तेरे कांदा दे को बाळा. ये राव दे रे राव दे. तेरे को मैं किसका गाना क्रिस का गाना सुना हो गया. चला खाऊन घेऊया त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. तर मंडळीनो आता झालेलं आपला दुसरा राऊंड पावभाजी वगैरे खाऊन झालेलं आणि आता चाललो आहे आईस्क्रीम आणायला कारण की आईस्क्रीम जरा बोलले की सगळे बोलतात की आईस्क्रीम खावे आईस्क्रीम म्हणजे 31ची पार्टी माझ्याकडून पाहिजे असं म्हणणं आहे. आणि आता चाललं एक वॉशरूमला आमचा सोनू. तो आल्यावर जरा मी जाईन खाली जाईन आणि आईस्क्रीम घेऊन येतो. तर मस्तपैकी खावे आईस्क्रीम 12च्या अगोदर. आता आईस्क्रीम बिक्स्क्रीम झालेला आहे मस्तपैकी. तर आता वाजले पण 11:30. तर मंडळीनं हा ब्लॉग इथे एंड करतो आणि हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलमध्ये जो कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता मला वाटतं कंटिन्युअसली व्हिडिओ येतील म्हणजे आता कंटिन्यू जेवढा आता वेळ भेटेल जेव्हा सुट्टी भेटेल ना तर व्हिडिओ बनवायचा आपण नक्की प्लॅन करूया. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.